भाजप कार्यकर्त्यांनी नारायणगावातील जनसन्मान यात्रेत अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले। शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळल्याचा आरोप। आशा बुचकेंनी केलेली ही स्टंटबाजी, झेंडे दाखवण्यापेक्षा दादांकडे आले असते तर त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं असतं, चाकणकरांची टीका। अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, महायुती मान्य नसल्याचं अजित पवारांनी जाहीर करावं। भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचकेंसह कार्यकर्ते आक्रमक। अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याबाबत फडणवीसांनी तत्काळ खुलासा करावा, अजित पवार गटाचे अमोल मिटकरींची मागणी। पक्षाचा कार्यक्रम असल्यानं भाजपनं निदर्शनं करायची काहीच गरज नाही, महायुतीच्या एकट्याला गालबोट लावणाऱ्यांना वरिष्ठांनी ताकीद द्यावी, सुनील तटकरेंची मागणी। अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीतील 20 जणांचा शरद पवार गटात प्रवेश, मंत्री अनिल पाटील भेटीसाठी वेळ देत नसल्याची कार्यकर्त्यांची तक्रार। विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात असण्याची शक्यता, पुण्यातील लाडकी बहीण योजना शुभारंभ कार्यक्रमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत। टाइम्स मॅट्रिकच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात मविया महायुती कोणालाच बहुमत नाही, अपक्षांच्या हाती सत्तेची चावी, सर्व्हेत दावा। टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24 तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज, काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे। मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंना सर्वात जास्त पसंती, शिंदेंना 27%, ठाकरेंना 23 तर फडणवीसांना 21% पसंती, टाइम्स मॅट्रिक्सच्या सर्व्हेत दावा। दिशाभूल करण्यासाठी सर्व्हे, मविया 175 ते 180 जागा जिंकणार, राज्यातील सत्ताधारी पराभूत होत आहेत, संजय राऊतांची टीका। योजनांची अंमलबजावणी सुरू, जनतेत आनंदाचं वातावरण, राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या कामासंदर्भात आढावा बैठक, आढावा बैठकीनिमित्त शरद पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र। जरांगेंच्या वाटेवर भाजपचे 3 नेते असल्याची चर्चा, संगीता ठोंबरे, राजेंद्र मस्के आणि मिनल खदगावकरांनी घेतली जरांगेंची भेट। माढा विधानसभेच्या जागेवर काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दाखवा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांकडून विश्वास व्यक्त। उमरेड, काटोल, पूर्व नागपूर हिंगणासाठी पवार गट आग्रही, पवारांची भेट घेत पदाधिकाऱ्यांकडून 4 मतदारसंघाची मागणी। नागपूरमध्ये संजय राऊत आणि अनिल देशमुखांची भेट, नागपुरातील जागांसाठी पवार गट आणि ठाकरे गटही आग्रही, तर रामटेकवर ठाकरे गटाचा दावा, रामटेकची जागा आम्ही लढवणार, राऊतांची घोषणा। राजकीय जडणघडणीत शरद पवारांचा मोठा वाटा, पवारांचं नेतृत्व मान्य करतो, जिल्हा बँकेच्या अडचणींमुळे नाईलाजानं अजितदारांसोबत, अजितदारांचे आमदार राजेंद्र शिंगणेंची भूमिका। युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतसह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या, काँग्रेस नेते नितीन राऊतांची हायकमांडकडे मागणी। आदित्य ठाकरेंच्या हस्ते प्रभादेवीत बालाजी मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम, आदित्य ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार, मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित राहणार। मी माझ्या भूमिकेवर ठाम, चूक केली असं वाटत नाही, माफी मागण्यासारखं मी काही केलं नाही, वादग्रस्त वक्तव्यानंतर होणाऱ्या टीकेनंतरही रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाही। केंद्र सरकार सर्व राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवणार, सर्व राज्यांना दर 2 तासांनी कायदा सुव्यवस्थेचा रिपोर्ट देण्याचे केंद्राचे आदेश। तिन्ही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवर सकाळी 11 ते 3:30 पर्यंत, पश्चिम रेल्वेवर सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत, तर हार्बरवर 11:15 ते 4:15 पर्यंत ब्लॉक असणार। राज्यातील बहुतांश भागात आज जोरदार पावसाचा इशारा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी।